हॅलो पीपल, नमस्कार मंडळी, वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फेस्ट. इंग्लिश बोलत आहात ना, बोलायलाच पाहिजे, कारण की बोलल्याशिवाय बोलता येणार नाही. ऑलराईट, आजचं सेशन आहे टेन्सेस. काळ, 12 काळ एकाच व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. 12 काळ एकाच व्हिडिओमध्ये असं तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असतील, पण या व्हिडिओचं वैशिष्ट्य हे आहे की आपण एकाच व्हिडिओमध्ये फक्त होकारार्थी वाक्य आणि स्ट्रक्चर बघणार नाहीत, तर आपण होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, स्ट्रक्चर आणि सगळ्यात महत्वाचं वेअर टू यूज दिस पर्टिक्युलर टेन्स. हा एक टेन्स 12 पैकी प्रत्येक हा जो एक टेन्स आहे तो नेमका कसा वापरायचा, कुठल्या सिच्युएशन मध्ये वापरायचं, हे फार महत्वाचं आपण बघणार आहोत. दॅट इज युसेज ऑफ पर्टिक्युलर टेन्स. ऑलराईट, सो विदाउट डिले लेट्स बिगिन. पण तत्पूर्वी तुम्ही जर इंग्लिश मराठी टॉक फेस्ट या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण की आपण इथे इंग्लिश फक्त शिकत नाही तर बोलण्याची प्रॅक्टिस करतो. ग्रामर, व्होकॅब्युलरी, वेगवेगळ्या प्रकारचे सेशन्स आपण या चॅनलवरती करत असतो. ऑलराईट, लेट्स बिगिन. सो टेन्सेस मुख्य 3 काळ आहेत: प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. परत त्याच्यामध्ये 4 टेन्सेस आहेत आपल्याला माहितीये: सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. ओके, आपण बघणार आहोत प्रेझेंट मध्ये 4 टेन्सेस, परत पास्ट मध्ये 4 टेन्सेस, परत फ्युचर मध्ये 4 टेन्सेस आणि वन बाय वन वी आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा बघूयात प्रेझेंट मधला पहिला काळ, दॅट इज सिंपल. प्रेझेंट सिंपल हा टेन्स कुठे वापरायचा, काय स्ट्रक्चर आहे आणि काय वाक्य आहेत ते बघूया. सो सिंपल प्रेझेंट टेन्स काय आहे वाक्य? आय ईट व्हेज फूड. ओके, वाक्य काय आहे? आय ईट व्हेज फूड. स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब 1. ईट हे ऍक्शन वर्ब आपण इथे घेतलेलं आहे, तेच वर्ड ऍक्शन वर्ड म्हणजे क्रियापद आपण थ्रू आउट द व्हिडिओ डिस्कस करत आहोत, म्हणजे ते सोपं राहील. सो ईट हे वर्ब 1 आहे. ईट, एट, इटन. ईट, एट, इटन हे त्याचे पास्ट पार्टिसिपल आहेत. आयएनजी लावलं तर इटिंग असं होतं. राईट. सो पहिला जो काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण नेहमी वर्ब 1 घेतो. सब्जेक्ट म्हणजे तुमचा जो कर्ता आहे, इकडे आय आहे, नंतर वर्ब 1 आय ईट, आणि मग तुमचं राहिलेलं जे आहे ऑब्जेक्ट असतं. इथे मी व्हेज फूड हे ऑब्जेक्ट घेतलेलं आहे, आय ईट व्हेज फूड. ऑलराईट, मग हे ईट्स लिहिलेलं आहे तुम्ही ब्रॅकेटमध्ये. सो ईट्स म्हणजे वर्बला, क्रियापदाला एस सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण लावतो केव्हा? जेव्हा करता ही, शी, कुठलंही सिंग्युलर नाउन, ही, शी, राहुल, पुणे, मुंबई, एनी स्ट्रीट, कुठलंही सिंग्युलर नाउन असेल तर आपण कर्त्याला, क्रियापदाला एस लावतो. फॉर एक्झाम्पल मी आयच्या ऐवजी जर राहुल नाव घेतलं तर राहुल ईट व्हेज फूड असं सेंटेन्स होणार नाही, तर राहुल ईट्स व्हेज फूड असं होईल. ओके, सो ही गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा वाक्यामध्ये करता ही, शी, धिस, दॅट किंवा कुठलंही सिंग्युलर नाव असेल तर वर्बला एस लागतं, म्हणजे तिकडे ईट्स होईल. ओके, आता मी खाली डू डज का लिहिलेलं आहे? हे तर झालं पॉझिटिव्ह वाक्य, होकारार्थी वाक्य, आय ईट. पण जर मला नेगेटिव्ह करायचं वाक्य किंवा मला प्रश्नार्थक वाक्य करायचंय तर मग कसं करायचं? तर आपल्याला हेल्पिंग वर्ब लागतात, आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मधली हेल्पिंग वर्ब आहेत डू आणि डज. जसं की मला विचारायचं, मी तर व्हेज फूड खाते, तू व्हेज फूड खाते का? तर माझा प्रश्न काय होईल? डू यू ईट व्हेज फूड? ओके, डू यू ईट व्हेज फूड. सो मला डू हे हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल, आणि मी समोरच्याला करता माझा यू आहे, तू खातोस का, म्हणून काय होईल माझं वाक्य? डू यू ईट व्हेजिटेरियन फूड. ओके, आणि आता मला नकारार्थी वाक्य करायचं की नाही मी खात नाही, तर मला काय म्हणावं लागेल? आय डोंट ईट व्हेज फूड. सो डू कशासाठी वापरतो आपण? हेल्पिंग वर्ब आहे ते नकारार्थी वाक्य करण्यासाठी किंवा प्रश्न करण्यासाठी. ओके, आता मी इथे डज का लिहिलेलं आहे? कारण की जिथे आपण एस लावतो त्याच सब्जेक्ट सोबत आपल्याला जर नकारार्थी किंवा प्रश्न बनवायचा असेल तर आपल्याला डज वापरावं लागेल. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय की राहुल व्हेज खात नाही, तर माझं सेंटेन्स काय होईल? राहुल डझंट ईट व्हेज फूड. काय सेंटेन्स होईल माझं? राहुल डझंट ईट व्हेज फूड. आणि मला जर प्रश्न करायचा असेल तर डज राहुल ईट व्हेज फूड. काय होईल माझा प्रश्न? इथे मी खाली लिहिते सेंटेन्सेस, ती पहा, कारण ते सगळं लिहिणं शक्य नाहीये. डज राहुल ईट व्हेज फूड. सो लक्षात आलं तुम्हाला? प्रेझेंट सिंपल मध्ये डू आणि डज हे
हेल्पिंग वर्ब आपण वापरतो कशासाठी, जेव्हा तुम्हाला नकारात्मक सेंटेन्स करायचं आहे किंवा क्वेश्चन करायचं आहे तर तुम्हाला सब्जेक्ट नुसार, म्हणजे डू कोणासोबत घेतो आपण, आय, वी, यू, दे किंवा प्लुरल नाउन सोबत आपण डू घेतो, आणि ही, शी, इट, दिस, दॅट सिंग्युलर नाउन सोबत आपण डज घेतो. ऑलराईट, सो कळालं, आपण वाक्य बघितलं, स्ट्रक्चर बघितलं. आता बघूया यूज. कुठे वापरतो आपण या प्रकारची सिंपल प्रेझेंट टेन्सची सेंटेन्सेस. तुम्ही जर माझा पूर्वीचा व्हिडिओ बघितला असेल तर खूप डिटेलमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअसचं कंपॅरिझन केलेलं आहे, वेगवेगळे व्हिडिओ आहेत. पण परत एकदा इथे सांगते, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आपण इन जनरल जेव्हा गोष्ट सांगायची असेल, माहिती सांगायची असेल तेव्हा वापरतो. फॉर एक्झाम्पल इथे मी सेंटेन्स घेतलेला आहे की मी व्हेज फूड खाते, आय ईट व्हेज फूड. एखादा म्हणेल मी अमुक ठिकाणी राहतो, आय लिव्ह इन पुणे. एखादा म्हणेल की मी संध्याकाळी रात्री मी उशिरा झोपतो कारण की माझा जॉब खूप उशिराचा आहे, आय स्लीप व्हेरी लेट. ओके, सो काय स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट, वर्ब वन आणि मग तुमचं ऑब्जेक्ट. हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपण पुढच्या टेन्सकडे वळूयात, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हा का बरं वापरतो आपण, यूज याचा काय आहे, जेव्हा एक गोष्ट चालू आहे असं मला सांगायचं आहे, मी एखादी गोष्ट करत आहे, मी किंवा कुठलाही एखादी व्यक्ती जो कोणी करत आहे त्या वाक्यामध्ये करत आहे ते सांगण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. त्याला मराठीमध्ये म्हणतात चालू वर्तमान काळ. वाक्य बघूया, आय एम इटिंग, लेट्स से आय एम इटिंग व्हेज फूड. ओके, मी बसलेली आहे, मला म्हणायचं की मी व्हेज फूड खात आहे. इथं काय म्हणते, मी खाते, मी व्हेज फूड खाते, मी नॉनव्हेज खात नाही, मी व्हेज फूड खाते. हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. आता काय म्हणते मी की मी खात आहे, आय एम इटिंग. ओके, माझी खाण्याची क्रिया चालू आहे. आय असेल तर आय, तो खात आहे तर ही इज इटिंग, ती खात आहे तर शी इज इटिंग. एम इज आरचा वापर आपल्याला बहुतांश माहित आहे. एम आपण आय सोबत वापरतो, इज आपण ही, शी कुठल्याही नाउन सोबत वापरतो सिंग्युलर, आणि आर आपण प्लुरल नाउन सोबत वापरतो. राईट, जसं की माय फ्रेंड्स म्हणायचं असेल तर माय फ्रेंड्स आर इटिंग व्हेज फूड. ओके, आता ते बसलेत आणि खात आहेत. ओके, फार सिंपल आहे. काय आहे स्ट्रक्चर, सब्जेक्ट, एम इज आर, वर्ब वनला आयएनजी लावायचं. नेगेटिव्ह करायचं असेल तर सपोज म्हणायचं की मी व्हेज नाही खाते, मी नॉनव्हेज खाते, तर मी काय म्हणेल, आय एम नॉट इटिंग व्हेज, आय एम इटिंग नॉन व्हेज. ओके, चालू आहे क्रिया. इथे इन जनरल सांगतो मी काय खाते काय खात नाही, पण इथे काय क्रिया चालू आहे. मित्रांनो, फरक कळणं फार गरजेचं आहे की कुठला टेन्स कुठे वापरायचा आहे, नाही तर नाहीतर आपण सगळे वाक्य सारखेच नाही का. सो आपण जेव्हा इंग्लिश बोलत असतो तेव्हा एकाच टेन्स मध्ये बोलतो का, नाही, मी व्हेज खाते पण मी आता नॉनव्हेज खाते असं मला बोलायचंय, तर माझं जे हे संभाषण आहे हे दोन टेन्सचं कॉम्बिनेशन आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो त्याचा उपयोग लक्षात घ्या की मला काय म्हणायचंय, म्हणजे मी तो टेन्स वापरेल. अगदी तुम्ही परीक्षार्थी जरी असाल तर जेव्हा तुम्हाला टेन्स बोलायचा कसा ते कळेल तेव्हा तुम्हाला परीक्षांमध्ये सुद्धा व्यवस्थित उत्तरं देता येतील. सो नेगेटिव्ह आपण केलं, आय एम नॉट इटिंग. ही जर करता घेतला तर ही इज नॉट इटिंग. वी हा प्लुरल करता घेतला तर वी आर नॉट इटिंग. काय येईल, वी आर नॉट इटिंग. क्रिया आता चालू आहे. आता आपण प्रश्नार्थक बघूया. तू व्हेज खातीयस का? ओके, माझ्या समोर ती बसले, तिच्या समोर ताट आहे आणि मग व्हेज खातीयस का असं विचारायचंय. तर माझा प्रश्न काय होईल, आर यू. ओके, तेव्हा माझं हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा घेईल मी, आर यू. आताच सांगितलं मी हेल्पिंग वर्ब आपण नेगेटिव्ह आणि प्रश्नार्थक करण्यासाठी वापरतो. राईट, सो आर यू इटिंग. पॉझिटिव्ह सुद्धा वापरतो पण मोस्टली तुम्हाला समजण्यासाठी मी या पद्धतीने सांगत आहे. आर यू इटिंग व्हेज फूड. ओके, सो मला प्रश्न करायचा असेल तर काय होईल, पहिल्यांदा मला हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. ती खात आहे का, इज शी इटिंग व्हेज फूड. राईट, आता बोलूया आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स कडे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स का वापरायचा, ओके, त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, स्ट्रक्चर काय आहे. सो प्रेझेंट परफेक्टचं पहिल्यांदा आपण एक्झाम्पल बघूया. आय हॅव इटन व्हेज फूड. मी व्हेज फूड खाल्लेलं आहे किंवा माझं नाश्ता जेवण झालेलं आहे असं मला म्हणायचंय. आय हॅव इटन. सो काय करतोय आपण, सब्जेक्ट आय प्लस हॅव प्लस वर्ब 3. ओके, काय आहे स्ट्रक्चर, सब्जेक्ट म्हणजे तुमचा कर्ता प्लस हॅव किंवा हॅज प्लस वर्ब 3, ऍक्शन वर्ब जे आहे त्याचं वर्ब 3 घ्यायचं. इटचं वर्ब 3 काय होतं, इटन, EATEN, इटन. सो आता मी ते हॅज पण लिहिलेलं आहे. तर केव्हा हॅज घ्यायचं, जसं की आपण एस कुठे लागलं होतं, ही, शी, इट, दिस, दॅट, कुठलंही सिंग्युलर नेम असेल तर हॅज येईल. फॉर एक्झाम्पल इथं मी आयच्या ऐवजी जर ही घेतलं तर ही हॅज इटन फूड असं होईल. आयच्या ऐवजी जर मी एखादं नाव घेतलं, राहुल हॅज इटन फूड. आयच्या ऐवजी मी वी घेतलं तर वी हॅव. सो आय वी यू किंवा कुठलंही प्लुरल नाउन, माय फ्रेंड्स हॅव.
तिकडे आपण हॅव घेणार आणि ही शी इट दिस दॅट सिंग्युलर नाउन सोबत आपण हॅज घ्यायचं. हे शेवटपर्यंत लक्षात घ्यायचं कारण की ही कुठल्या कर्त्याला कुठलं हेल्पिंग वर्ब घ्यायचं ते फार महत्वाचं आहे. राईट. सो आता आपण बघूया नेगेटिव्ह सेंटेन्स. नेगेटिव्हला काय करायचं, हॅव किंवा हॅजच्या नंतर नॉट वापरायचे. फॉर एक्झाम्पल मी व्हेज खाल्लेलं नाहीये, मी नॉनव्हेज खाल्लेलं आहे असं मला बोलायचं, तर मी काय म्हणेन आय हॅव नॉट इटन. ओके, आय हॅव नॉट इटन व्हेज, आय हॅव इटन नॉन व्हेज. आता मला तर शी घ्यायचंय. शी हॅज नॉट इटन व्हेज, शी हॅज इटन नॉन व्हेज. ओके, सो कळालं. सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस वर्ब 3 होकारार्थी वाक्य. सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज नॉट प्लस वर्ब 3 नकारार्थी वाक्य. प्रश्न काय, तू व्हेज खाल्लंयस का, तू व्हेज खाल्लं का. जेवून आलो तर आपण म्हणायचं तू व्हेज खाल्लं का नॉनव्हेज खाल्लं. तर काय होईल, हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा घ्यायचं. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब काय आहे, हॅव. यू करता वापरायचं मला. हॅव यू इटन व्हेज, तू व्हेज खाल्लंस का. हॅव यू, इथं परत वाक्य आहे खाली, हॅव यू इटन व्हेज. सो तुमचं हेल्पिंग वर्ब हॅव प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब 3, हॅव यू इटन व्हेज. आता जर तिने खाल्लं म्हणायचं असेल तर मला करता शी घ्यावं लागेल. हॅज शी, हॅव शी म्हणू का आपण, नाही, हॅज शी. सो आपण जरी प्रश्नार्थक नकारार्थक वाक्य जेव्हा करतोय तेव्हा विसरायचं नाही का हॅव घ्यायचं की हॅज घ्यायचं. राईट. सो हॅज शी, हॅज ही इटन व्हेज फूड. कळालं. सो हे झालं वाक्य स्ट्रक्चर. आता सगळ्यात महत्वाचा भाग, कुठं वापरायची ही सेंटेन्सेस, कधी बोलायची, कधी म्हणायची. सो प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला असं सांगायचं आहे की एखादी ऍक्शन झालेली आहे. ओके, नुकतीच झालेली वगैरे हे असंच बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजन काहीतरी असतं. जेव्हा ऍक्शन झालेली आहे असं सांगायचं आहे तेव्हा तुम्ही हॅव प्लस वर्ब 3 किंवा हॅज प्लस वर्ब 3 म्हणजेच परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापराल. जसं की फॉर एक्झाम्पल माझं जेवण झालेलं आहे, आय हॅव इटन फूड. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आय हॅव डन माय ग्रॅज्युएशन, डन वर्ब 3. तो खूप ठिकाणं फिरून आलेला आहे. ही, कम ऑन प्रॅक्टिस विथ मी, ही हॅज फिरून आलेला आहे. विजिटेड, ही हॅज विजिटेड मेनी प्लेसेस, बरीच ठिकाणी तो पाहून आलेला आहे, तिकडे जाऊन आलेला आहे. सो सब्जेक्ट काय आहे, ही, तुमचं हॅज हेल्पिंग वर्ब आणि वर्ब 3 विजिट, विजिटेड, विजिटेड, विजिटेड. ही हॅज विजिटेड मेनी प्लेसेस. बघा काय करतोय त्या सगळ्या वाक्यामध्ये आपण, ती ऍक्शन झालेली आहे असं सांगत आहोत. कधी झालेली हे नाही सांगत, तो सगळ्या ठिकाणी जाऊन आलेला आहे. राईट. सो सिम्पल प्रेझेंट मध्ये काय करतो आपण की तो जातो, ही विजिट्स. कंटिन्युअस मध्ये काय, ही इज विजिटिंग, आपण विजिट जर वर्ब घेतला तर. आणि परफेक्ट म्हणजे काय, त्याने विजिट केलेले आहेत, ही हॅज विजिटेड. राईट. आय ईट, मी खाते. आय एम इटिंग, मी खात आहे. आय हॅव इटन, मी खाल्लेलं आहे. कळालं. चला बघूया पुढचा टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तत्पूर्वी तुम्हाला जर व्हिडिओ समजत असेल, आवडला असेल, वाक्य समजत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कॉमेंट सुद्धा करा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू वर्तमान काळ. काय सेंटेन्स आहे, आय हॅव बीन इटिंग लेट्स से व्हेज फूड. आता का वापरायचा हा टेन्स, एखादी गोष्ट मी या काळापासून करत आलेली आहे, केलेली आहे, करत आलेली आहे असं सांगायचं असेल तेव्हा आपण हे सेंटेन्स वापरतो. पहिल्यांदा सेंटेन्स बघूया. आय हॅव बीन इटिंग व्हेज फूड लेट्स से. मला आता टाइम सांगावा लागेल, केव्हापासून करत आलेली आहे. मला म्हणायचं 2015 पासून मी व्हेज फूड खात आहे. आता आय हॅव बीन इटिंग, मी नॉनव्हेज सोडलं असं म्हणायचं, कारण या दिवसापासून मी खात आहे. आय हॅव बीन इटिंग व्हेज फूड सिन्स 2015, 15 पासून सिन्स 2015. काय आहे स्ट्रक्चर तुमचा, करता सब्जेक्ट हॅव बीन प्लस आयएनजी, हॅव बीन प्लस आयएनजी. परत हॅवचं हॅज कधी होईल आपल्याला माहिती आहे, आपण रूल पाहिलेला आहे. ओके. सो आय हॅव बीन इटिंग व्हेज फूड सिन्स 2015. 2015ला मी व्हेज सोडला, आय लेफ्ट व्हेज फूड, सॉरी नॉन व्हेज फूड. काय आहे स्ट्रक्चर, सब्जेक्ट हॅव बीन, सब्जेक्ट हॅव बीन, वर्ब आयएनजी. जर सब्जेक्ट तुमचा ही शीट आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे ते असतील तर तुम्ही हॅज बीन ओके वापर. फॉर एक्झाम्पल शी हॅज बीन, ही हॅज बीन, राहुल हॅज बीन, निशा हॅज बीन, माय बॉस हॅज बीन. ओके, लाईक दिस. नेगेटिव्ह कसं करता येईल, आय हॅव नॉट बीन इटिंग. ओके, नेगेटिव्हला काय करावं लागेल, इथे नॉट. एखादी गोष्ट मी करत नाहीये, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं की बऱ्याच दिवसापासून मी व्हेज खात नाहीये, आता नॉन व्हेजच खातीये, तर मग मी काय म्हणेल, आय हॅवंट बीन. ओके, इथे नॉट लावावं लागेल तुम्हाला. आय हॅव नॉट बीन, आय हॅव आणि बीनच्या मध्ये नॉट. आय हॅव नॉट बीन इटिंग व्हेज फूड सिन्स 2015.
ओके, किंवा नॉनव्हेज म्हणू आपण इथे फॉर दॅट मॅटर. मी 2015 पासून नॉनव्हेज खात नाहीये. आय हॅव नॉट बीन इटिंग नॉनव्हेज फूड. ओके, प्रश्न करायचा असेल तर परत तुमचं हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा येईल. हॅव यू बीन इटिंग व्हेज फूड सिन्स 2015? तू 2015 पासून व्हेज खात आहेस का? हॅव यू बीन इटिंग व्हेज फूड. फॉर एक्झाम्पल दुसरं सेंटेन्स सोपं बघू. तू इथे 2015 पासून राहतेस का इथे? हॅव यू. ओके, सब्जेक्ट काय होईल तुमचा? सॉरी, हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा हॅव यू बीन लिव्हिंग हिअर सिन्स 2015. ओके, मी तर सेंटेन्स दिलेला आहे परत तुम्हाला. सो प्रश्न विचारायचा असेल तर हॅव यू बीन असं होईल. राईट, का वापरतोय आपण सेंटेन्स? एखादी गोष्ट कधीपासून मी करत आलेली आहे किंवा करत नाही आलेली आहे किंवा समोर करायचंय, कधीपासून करत आहेस तू ही गोष्ट, त्याच्यासाठी. ऑलराईट, आता बघूया पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. कधी वापरतो? एखादी गोष्ट मी केली हे सांगण्यासाठी. कधी वापरतो? एखादी गोष्ट मी केली हे सांगण्यासाठी. आणि मोस्टली कधी केली हे सुद्धा सांगतो. फॉर एक्झाम्पल, आय एट व्हेज फूड. सकाळी खाल्लं, दुपारी खाल्लं किंवा आत्ता खाल्लं. आय एट व्हेज फूड. मी तिकडे गेलो होतो. आय वेंट देअर अँड आय हॅड व्हेज फूड. आय एट व्हेज फूड. सो काय आहे सब्जेक्ट? तुमचा वर्ब टू. ओके, भूतकाळामध्ये, साध्या भूतकाळामध्ये आपण नेहमी वर्ब टू वापरतो. इटचं वर्ब टू आहे एट. मी व्हेज फूड खाल्लं. लेट्स से मी सकाळी खाल्लं, दुपारी खाल्लं. सब्जेक्ट प्लस वर्ब टू ऍक्शन झालेली आहे, भूतकाळामध्ये झालेली आहे म्हणून. राईट, सो काय स्ट्रक्चर आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. इकडे सगळ्याच सब्जेक्ट सोबत तुम्हाला वर्ब टू घ्यायचंय. आय असो, बी असो, ही असो, इकडे काहीही गोंधळ नाहीये. आता मग डिड प्लस वर्ब वन मी हा फॉर्म्युला का लिहिलेला आहे दुसरा? परत जर मला नकारार्थी वाक्य बनवायचं तर मी कसं म्हणेल? आय नॉट एट फूड. नाही, मला हेल्पिंग वर्ब लागेल. मग मी कसं म्हणेल सेंटेन्स? आय डिड नॉट ईट व्हेज फूड. मी व्हेज नाही खाल्लं, मी नॉनव्हेज खाल्लं. आय डिड नॉट. ओके, सो मला निगेटिव्ह करायचं असेल तर डिड नॉट प्लस वर्ब वन घ्यावं लागेल. आय डिड नॉट ईट. एट नाही होणार, भूतकाळ असेल तरीही डिड पास्ट असल्यामुळे आपल्याला वर्ब वन घ्यावं लागेल. सो आय डिड नॉट ईट. परत डिड जर तुम्हाला प्रश्न बनवायचा असेल तर डिड यू. ओके, सो डिड सोबत आपण नेहमी वर्ब वन घेतो. नेगेटिव्ह करायचं आहे आय डिड नॉट ईट. प्रश्न करायचा आहे डिड यू ईट. तू खाल्लंस का? तू जेवण केलंस का? डिड यू ईट. डिड यू ईट ब्रेकफास्ट ॲट 9 AM. तू सकाळी 9 वाजता ब्रेकफास्ट खाल्लास का? डिड यू ईट ब्रेकफास्ट ॲट 9 AM. ऑलराईट, सो साधा भूतकाळ आपण जेव्हा एखादी गोष्ट झालेली आहे ती केव्हा झाली, काय झालं, काय केलं हे सांगण्यासाठी वापरतो. नेगेटिव्ह करायचं असेल तर डिड नॉट प्लस वर्ब वन. क्वेश्चन करायचं असेल तर डिड सुरुवातीला घ्यायचं आणि डिड यू, डिड ही, डिड शी या पद्धतीने वाक्य होतील. ऑलराईट, सो आता बघूया पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, चालू भूतकाळ. चालू भूतकाळ. आता चालू भूतकाळ काय असतो? जेव्हा भूतकाळामध्ये एखादी गोष्ट चालू होती हे सांगण्यासाठी आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट चालू होती त्यावेळेस काहीतरी झालं असं सांगायचं असतं, म्हणूनच आपल्याला चालू भूतकाळ वापरतो आपण. राईट, सो काय आहे वाक्य? आय वॉज इटिंग. लेट्स से मी खात होते आणि काहीतरी झालं असं मला सांगायचंय. सो आय वॉज इटिंग फूड अँड दॅट टाइम लाईट वेंट ऑफ. लाईट गेली असं म्हणायचं मला. सो म्हणून ती चालू क्रिया आपण सांगत असतो भूतकाळातली. नाहीतर नुसतं आय वॉज इटिंग म्हटलं की आपल्याला काही त्याचा पुढचा मागचं बॅकग्राऊंड कळणार नाही, तो टेन्शनच कळणार नाही. सो मी काय करत होते हे आपल्याला सांगायचं असतं. ओके, त्यावेळी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. काय आहे स्ट्रक्चर? खूप सिम्पल आहे. ॲमिजारच्या ऐवजी आता आपल्याला इकडे वॉज वर वापरायचंय पास्टमध्ये. सो आय वॉज इटिंग फूड, आय वॉज ड्रायव्हिंग, आय वॉज कुकिंग असं सेंटेन्स होईल. आणि आयच्या ऐवजी जर तुमचा सब्जेक्ट बदलला, लेट्स से तुमचा सब्जेक्ट ही झालं तर ही वॉज, शी वॉज, इट वॉज होईल. फक्त जर प्लुरल असेल इथं आयच्या ऐवजी वी असेल, आयच्या ऐवजी वी असेल तर आपण वर म्हणणार आहोत. वी वर इटिंग फूड. आम्ही जेवण करत होतो. वी वर इटिंग फूड. दे वर इटिंग फूड. दे आयच्या ऐवजी दे वर इटिंग फूड. ओके, सो वॉज आणि वर मधला आपल्याला फरक कळायला पाहिजे, सब्जेक्ट चेंज झाला त्यानुसार. ओके, आता नेगेटिव्ह करायचं असेल तर कसं करूया? नॉट घालायचं इथे. आय वॉज नॉट इटिंग. मी व्हेज नव्हते खात, मी नॉनव्हेज खात होते. आय वॉज नॉट इटिंग व्हेज, आय वॉज इटिंग नॉनव्हेज. किंवा आय वॉज नॉट ड्रायव्हिंग, आय वॉज रायडिंग. ओके, मी कार चालवत नव्हते, मी स्कूटर चालवत होते. आय वॉज रायडिंग, आय वॉज ड्रायव्हिंग. नेगेटिव्ह आय वॉजंट, आय वॉज नॉट इटिंग, आय वॉज नॉट गोईंग, आय वॉज नॉट स्टडिंग. राईट, प्लुरल असेल तर दे वेर नॉट स्टडिंग, दे वेर नॉट इटिंग. सो सब्जेक्ट प्लस वॉज वर, नॉट प्लस वर्ब आयएनजी.
प्रश्न करायचा असेल तर परत आपली हेल्पिंग वर्ब आपण पहिल्यांदा घेतो. तू कार चालवत होती का? वर यू ड्रायव्हिंग? वर यू इटिंग? ओके, त्याप्रमाणे. राईट. सो हा होता भूतकाळ, चालू भूतकाळ. आता बघूया आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ काय होईल सेंटेन्स? आय हॅड इटन लेट्स से व्हेज फूड. मी व्हेज फूड खाल्लं होतं. ओके, असा त्याचा अर्थ होतो शब्दशः. काय आहे स्ट्रक्चर? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3. सगळीकडे हॅडच आहे. आय असो, वी असो, ही असो, कुठलाही करता असो, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3. मी व्हेज फूड खाल्लं होतं. मी व्हेज, इथं मी ऑब्जेक्ट लिहिलेलं नाही काही ठिकाणी कारण की जागा नाहीये. आय हॅड इटन व्हेज फूड. मी खाल्लं होतं. आता खाल्लं होतं केव्हा म्हणतो आपण? खाल्लं म्हणू शकतो. खाल्लं होतं केव्हा म्हणायचंय? काळजीपूर्वक आहे का? आय हॅड इटन फूड हा जो पास्ट परफेक्ट टेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आय हॅड इटन फूड, आय हॅड लेफ्ट ऑफिस, आय हॅड गॉन देअर. हे सेंटेन्स जे आहे, या प्रकारचे आपण सेंटेन्स वापरतो जेव्हा दोन काहीतरी सिच्युएशन सांगायचे असतात आणि कुठली अगोदर झालीये हे सांगायचं असतं, तेव्हा आपण हे स्ट्रक्चर वापरतो. सब्जेक्ट हॅड प्लस वर्ब 3. आय हॅड इटन व्हेज फूड. ओके, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं आहे की मी जेव्हा तिकडे गेले तेव्हा तिने ऑलरेडी व्हेज फूड खाल्लेलं होतं. वेन आय वेंट देअर शी घ्यायचं मला. शी हॅड ऑलरेडी इटन व्हेज फूड. सो मी तिथे गेले आणि तिने ऑलरेडी खाल्लं होतं. सो ऑलरेडी खाल्लं होतं साठी मी काय वापरलं? शी हॅड इटन व्हेज फूड ऑलरेडी. मला तिला दुसरं काहीतरी ऑफर करायचं होतं. सो मला जेव्हा क्रम सांगायचा असतो की कुठली गोष्ट पहिल्यांदा झाली त्यावेळेस आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतो. ऍडव्हान्सचा भाग आहे, परत हे आपण एखाद्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण हा टेन्स घेऊया. इथे फक्त मी स्ट्रक्चर आणि त्याचा यूज सांगितला. डिटेल व्हिडिओ आपण डिटेल टेन्स आपण एखाद्या व्हिडिओमध्ये घेऊया. ओके, सो काय आहे पास्ट परफेक्ट टेन्स? सब्जेक्ट हॅड प्लस वर्ब 3. नेगेटिव्ह असेल तर हॅड नॉट. आय हॅड नॉट इटन व्हेज फूड. क्वेश्चन असेल तर परत मग तुम्हाला आता कळायलाच असेल म्हणा. तुमचं हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा घ्यायचं हॅड प्लस तुमचं सब्जेक्ट. हॅड यू इटन व्हेज फूड. हॅड यू इटन व्हेज फूड. ऑलराईट. आता बघूया पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, पूर्ण चालू भूतकाळ. पूर्ण चालू भूतकाळ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काय आहे सेंटेन्स? आय हॅड बीन इटिंग व्हेज फूड. ओके, मी काय आहे सेंटेन्स? आय हॅड बीन इटिंग व्हेज फूड. मी व्हेज फूड खात आली होती किंवा खात आलेले होते असा याचा अर्थ होतो. परत ही सेंटेन्सेस कुठे वापरायची हे खूप महत्वाचं आहे. स्ट्रक्चर बघूया. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब आयएनजी. काय आहे स्ट्रक्चर? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं सब्जेक्ट हॅड बीन प्लस आयएनजी. सगळीकडेच हॅड बीन आहे. इथे परत सगळेच तुमचे जे करते आहेत, आय असो, बी असो, ही असो, सगळीकडे हॅड बीन प्लस वर्ब आयएनजी आहे. याला नेगेटिव्ह करायचं असेल तर इथे तुम्हाला नॉट लावावं लागेल. आय हॅड नॉट बीन. सोपं आहे. नेगेटिव्ह आय हॅड नॉट बीन इटिंग व्हेजिटेरियन फूड. अर्थ काय आहे याचा? मी व्हेजिटेरियन फूड खात आलेली होते. आता परत हे कुठं वापरू आपण? अशी काहीतरी सांगायचं की तोपर्यंत मी व्हेज फूड खात आलेले होते, त्याच्यानंतर बंद केलं वगैरे असं काहीतरी सांगायचं असेल तर तुम्ही तिकडे वापराल आय हॅड बीन इटिंग व्हेज फूड बाय दॅट टाइम, असं तुम्हाला काहीतरी म्हणावं लागेल. तो त्याचा यूज आहे. राईट. परत मी सांगते की हे जे टेन्सेस आहे आय हॅड इटिन, आय हॅड बीन इटिंग, याला ही आपल्यासाठी खूप कमी प्रॅक्टिस करायला भाग आहे. त्याच्यामुळे हा सविस्तर एखाद्या व्हिडिओमध्ये आपण हे ऍडव्हान्स टेन्सेस बघूया. तिथे आपण वाक्य, स्ट्रक्चर आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स बघत आहोत. राईट. क्वेश्चन काय होईल? परत हॅड यू बीन. ओके, हॅड यू बीन इटिंग व्हेज फूड. हॅड यू बीन इटिंग व्हेज फूड. आता बोललो आपण सिम्पल फ्युचर टेन्स कडे. याच्यापूर्वी पण एक व्हिडिओ केला होता, तिकडे सांगितलं होतं की बेसिक टेन्सेस कोणते आणि कोणते आपण करायला पाहिजे. तर मी हे सांगेन, हा जो टेन्स आहे ना, हा टेन्स आपण एवढा बोली भाषेत वापरत नाही. सो बेसिक मध्ये 1, 2, 3, 4, 5 इथपर्यंत येतात. राईट. तुम्ही हा वगळला तरी चालेल, हा हळूहळू शिकला तरी चालेल. आता बघूया फ्युचर मधला सिंपल मात्र फार महत्वाचा आहे. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य काळ. हा आपण रेग्युलरली वापरतो. काल परवाच मी एक सिंपल फ्युचर टेन्सचा व्हिडिओ टाकला आहे पूर्ण या टेन्सवरती, तो तुम्ही बघू शकता.
आय विल ईट व्हेज फूड. मी व्हेज फूड खाईन. मला कुठेतरी बोरवले खाण्यासाठी म्हणते की मी व्हेज खाईन. ना आय विल ईट व्हेज फूड. काय आहे स्ट्रक्चर? सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब वन. आणि सगळ्या सब्जेक्ट सोबत मला विल वापरायचं आहे. शालही वापरू शकता फक्त आय आणि वी सोबत. ओके, विलच्या ऐवजी तुम्ही शाल वापरू शकता फक्त आय आणि वी सोबत. सो मी व्हेज फूड खाईन. आय विल ईट व्हेज फूड. सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब वन. ऍक्शन वर्ड वन. क्रियापद वर्ब वन घ्यायचं आहे तुम्हाला. नेगेटिव्ह करायचं असेल तर आय विल नॉट. ओके, विलच्या आणि नॉट विलच्या नंतर नॉट घालायचं तुम्हाला. नॉट लावायचं तिकडे. आय विल नॉट ईट व्हेज फूड. आय विल नॉट गो टू ऑफिस टुमॉरो. भविष्यासाठी. भविष्य म्हणजे फक्त उद्या परवाच नसतो. या एका सेकंदानंतरचा सुद्धा भाग हा आपल्यासाठी भविष्य असतो. सो त्यानुसार तुम्ही वापराल. फॉर एक्झाम्पल, आय विल नॉट ईट व्हेज फूड. मला म्हणायचं हा व्हिडिओ झाल्यानंतर मी झोपणार नाही. आय विल नॉट स्लीप. आय विल वर्क. आय विल नॉट स्लीप. मी झोपणार नाही. सो हे झालं नेगेटिव्ह वाक्य. प्रश्न, विल यू. तू करशील का? विल यू. तू झोपशील का? विल यू ईट. सॉरी, तू विल यू स्लीप. विल यू ईट. तू खाशील का? विल यू ईट. माझ्यासोबत येशील का? विल यू कम. म्हणजेच काय तुमचं प्रश्नार्थक वाक्य काय आहे? हेल्पिंग वर्ब विल प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन. ओके, होकारार्थी सब्जेक्ट विल वर्ब वन. नकारार्थी सब्जेक्ट विल नॉट प्लस वर्ब वन. आणि प्रश्नार्थक विल प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन. ओके, साधा भविष्यकाळ कशासाठी वापरतो? फ्युचरमध्ये एखादी गोष्ट मी करेल नाही करेल असं सांगण्यासाठी. ऑलराईट, पुढचा टेन्स आहे फ्युचर कंटिन्युअस. भविष्यकाळातला चालू काळ. चालू भविष्यकाळ किंवा चालू भविष्यकाळ. ओके, आय विल बी ईटिंग. मी खात असेल. उद्या या वेळेला मी हे करत असेल. आय विल बी ईटिंग किंवा मी खात असेल असं म्हणायचंय. तर तुमचं सब्जेक्ट आयएनजी जेव्हा लावायचंय तुम्हाला वर्बला, तेव्हा तुम्हाला विल बी वापरावं लागेल. फ्युचरमध्ये तुम्ही आय विल प्लस आयएनजी वापरू शकत नाही, म्हणून इथं बी आहे. सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब आयएनजी. आय विल बी प्लस वर्ब आयएनजी. आय विल बी ईटिंग. दुसरा एखादा करता घेऊया आपण. ही विल बी ईटिंग. दे विल बी ईटिंग. वी विल बी ईटिंग. सगळ्या कर्त्यांसोबत तुम्ही विल बीच वापरायचंय आणि आयएनजी वापरायचंय. अर्थ काय होतो? मी खात असेल, तो खात असेल, ती खात असेल. यावेळी असं सांगायचं असेल तुम्हाला. ओके, यावेळी उद्या मी ट्रॅव्हल करत असेल. काय होईल सेंटेन्स? कम ऑन, प्रॅक्टिस विथ मी. आय विल बी ट्रॅव्हलिंग ऍट दिस टाइम. यावेळी, उद्या, टुमॉरो. आय विल बी ट्रॅव्हलिंग ऍट दिस टाइम टुमॉरो. उद्या यावेळी मी ट्रॅव्हलिंग करत असेल. हा आहे माझा यूज ऑफ टेन्सेस. हे मला सांगायचं, असं सांगायचंय म्हणून मी हा टेन्स वापरते. सो टेन्स कुठं वापरायचा आणि काय म्हणायचंय मला म्हणून मला तो टेन्स वापरायचंय हे फार गरजेचं आहे. सो मला जेव्हा सांगायचंय मी हे करत असेल यावेळी, तेव्हा तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरायचंय. सब्जेक्ट प्लस विल बी आयएनजी. नेगेटिव्ह तुम्हाला परत इथे नॉट घ्यावं लागेल. विल नॉट बी. विल आणि बीच्या मध्ये नॉट. मी उद्या यावेळेस ट्रॅव्हलिंग नसेल करत. आय विल नॉट बी ट्रॅव्हलिंग. उद्या मी यावेळेस ट्रॅव्हलिंग नसत करेल, तसं नाही करत असणार आहे. आय विल नॉट बी ट्रॅव्हलिंग. प्रश्न विचारायचा आहे. परत प्रश्न विचारताना हेल्पिंग वर्ब पहिले विल. विल यू बी. विल आणि बीच्या मध्ये यू घालायचे करता. विल यू बी ट्रॅव्हलिंग ऍट दिस टाइम टुमॉरो. यावेळी तू उद्या ट्रॅव्हलिंग करत असशील. विल यू बी ट्रॅव्हलिंग ऍट दिस टाइम टुमॉरो. ऑलराईट, सो हा होता फ्युचर कंटिन्युअस टेन्स. स्ट्रक्चर पाहिलं, उपयोग पाहिला, सेंटेन्सही पाहिलं. आता बघूया फ्युचर परफेक्ट टेन्स. पूर्ण भविष्यकाळ काय असतो? काय एक्झाम्पल? आय विल हॅव इटन व्हेज फूड. मी व्हेज फूड खाल्लेलं असेल. ओके, माझं खाऊन झालेलं असेल उद्या यावेळेस असं म्हणायचं मला. उद्या यावेळेस हे खाऊन झालेलं असेल. इथे काय? मी जात असेल. इकडे काय? इथे काय? जाईन. जात असेल. इथं आता माझं खाऊन झालेलं असेल. ओके, उद्या मी खाईन. यावेळी खात असेल. खाऊन झालेलं असेल. सब्जेक्ट पूर्ण काळ असलं की हॅव येतं. आपल्याला माहितीये पूर्ण काळ असेल की हॅव येतं. पास्ट मध्ये हॅड येतं. राईट, सो इथं विल हॅव. भविष्य काळ जेव्हा पूर्ण असतो तेव्हा विल हॅव वापरायचं आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस तुमचं वर्ब थ्री. क्रियापदाचा तिसरा फॉर्म वर्ब थ्री आहे इटन. आय विल हॅव इटन. उद्या मी जेवण खाल्लेलं असेल. आय विल हॅव इटन. माझं झालेलं असेल. ओके, या वर्षी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असेल. इन 2025 आय विल हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन. 2025 मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालेलं असेल असं म्हणायचं असेल तर मला फ्युचर परफेक्ट टेन्स हा त्याचा उपयोग आहे. हे त्याचा यूज आहे, वापरावं लागेल.
आय विल हॅव फिनिश्ड माय डिग्री किंवा आय विल हॅव कम्प्लिटेड माय डिग्री इन 2025. आयच्या ऐवजी शी वापरायचे. शी विल हॅव, ही विल हॅव, दे विल हॅव. सगळ्या कर्त्यांसोबत विल हॅव प्लस वर्ब थ्रीच आहे. नेगेटिव्ह करायचं असेल तर विल नॉट हॅव इथे नॉट झाला. आय विल नॉट हॅव, माझी डिग्री झालेली नसेल. आय विल नॉट हॅव कम्प्लिटेड माय डिग्री. माझं जेवण झालेलं नसेल. आय विल नॉट हॅव इटन फूड. प्रश्न करायचा असेल परत हेल्पिंग वर्ब नंतर घ्या. विल यू हॅव इटन फूड. तुझं जेवण झालं असेल का त्यावेळी. विल यू हॅव इटन फूड. ऑलराईट. सो हा होता फ्युचर परफेक्ट टेन्स. आता बघूया शेवटचा टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पूर्ण भविष्य चालू काळ, पूर्ण चालू भविष्य काळ. काय आहे सेंटेन्स. आय विल हॅव बीन इटिंग. ओके, आय विल हॅव बीन इटिंग. मी खात आलेली असेल. एखादी गोष्ट मी भविष्यात करत आलेली असेल. फार क्वचित बोलतो आपण असे सेंटेन्सेस, पण परीक्षार्थी असाल किंवा तुम्हाला माहित असायला पाहिजे. आय विल हॅव बीन इटिंग काय आहे. सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हटलं की बीन आलंच आणि आयएनजी आलंच. ओके, आय विल प्रेझेंट मध्ये हॅव बीन आयएनजी, पास्ट मध्ये हॅड बीन आयएनजी आणि फ्युचर मध्ये विल हॅव बीन आयएनजी. राईट. सो आय प्लस तुमचं विल हॅव बीन कंपल्सरी सगळ्या सेंटेन्स मध्ये असणार आहे प्लस वर्ब वन आयएनजी. स्ट्रक्चर हे आहे. आय विल हॅव बीन इटिंग व्हेज फूड. माझं व्हेज फूड खाऊन, मी यावेळेस व्हेज फूड खात आलेली असेल. ओके, मी व्हेज फूड खात आलेली असेल असं जेव्हा म्हणायचं मला, तेव्हा आपण हे सेंटेन्स वापरतो. परत म्हणेल बोलण्यासाठी हे टेन्स एवढा माहित असायला पाहिजे नाही असं म्हणेल की बेसिक टेन्स तुम्हाला जर बोलायचे असतील तर तुम्ही सगळे करा. या दोन टेन्सची तेवढी काही गरज पडत नाही. ओके, सो नेगेटिव्ह आय विल नॉट हॅव बीन. ओके, मी खात आलेली नसेल. आय विल नॉट हॅव बीन जे की आपण खूप कमी बोलतो हा टेन्स. प्रश्न विल यू हॅव बीन. विल यू हॅव बीन, तू खात आलेली असशील का. ऑलराईट. असा या सेंटेन्सचा अर्थ होतो आणि यूज तुम्हाला वाक्यात कळायचं असेल. फ्युचरमध्ये एखादी गोष्ट मी करत आलेली आहे सांगायचं आहे किंवा करत आलेली असेल तर आपण हे स्ट्रक्चर वापरतो. सब्जेक्ट विल हॅव बीन प्लस वर्ब आयएनजी. नेगेटिव्ह असेल तर विल नॉट आणि क्वेश्चन असेल तर आपण पहिल्यांदा घेऊ. ऑलराईट. सो हे होते 12 काळ 12 टेन्सेस इन वन व्हिडिओ. सगळ्यात महत्वाची टिप, तुम्हाला जर इंग्लिश फ्लुएंटली कॉन्फिडेंटली आणि चटकन बोलायचं तर सगळंच करत बसू नका. पहिल्यांदी सिम्पल टेन्सेस करा. साधा भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ. सिम्पल प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर कंटिन्युअस करा. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस आणि मग नंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स करा आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. सो 6, 7, 8 टेन्सेस करा आणि हे करत असताना कम्पेअर करा त्या टेन्सेसचं की काय बोलायचंय म्हणजे मला हा टेन्स वापरावा लागेल. कारण की जेव्हा आपण इंग्लिश बोलत असतो तेव्हा कुठल्या तरी एकाच टेन्समध्ये बोलत नाही. राईट. उट्स आय एम, गो, आय एम कमिंग असं नाही म्हणत आपण. राईट. सगळेच टेन्स आपण वापरतो. हे शेवटचे 2-3 क्वचित वापरतो हे ऍडव्हान्स. ओके, 1, 2, 3, 1, 2, 3 हे जे आहेत ना 1, 2, 3, 4 हे टेन्सेस आपण क्वचित वापरतो. सो जर मी जे सांगितलेले 7-8 टेन्सेस आहेत ते करा, प्रॅक्टिस करा. त्याची हेल्पिंग वर्ब काय आहेत, ऍक्शन वर्बची रूपं काय आहेत आणि कधी मला ती वापरायची याची प्रॅक्टिस करा. खात्रीने तुम्हाला इंग्लिश फार व्यवस्थित बोलता येईल, पण प्रॅक्टिस मात्र भरपूर करावी लागेल. ऑलराईट. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बिकॉज यू नो दॅट व्हेन यू लाईक द व्हिडिओ इट्स अन इन्स्पिरेशन फॉर मी टू मेक अनदर व्हिडिओ. सो चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भरपूर इंग्लिशची प्रॅक्टिस करायला मिळेल. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत